नमस्कार मंडळी, तुम्हाला माहित आहे का की तुमचा मृत्यू बाहेरून सुरू होत नाही तर तो तुमच्या स्वतःच्या पोटातून सुरू होतो. होय, ज्या गोष्टी तुम्ही दररोज खाता तेच तुमचे आतडे हळूहळू कुजत आहे. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण तुमच्या शरीराच्या आत तो एक गोंधळ आहे. सकाळी उठताच थकवा येणं, वारंवार गॅस येणं, बद्धकोष्ठता आणि अकारण अशक्तपणा ही काही छोटी समस्या नाहीये. तुमचे आतडे आता बिघडू लागले याचं हे लक्षण आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज त्याच गोष्टी खात आहात ज्या तुम्हाला आतून नष्ट करतायत आणि तुम्हाला ते माहितीही नाही. जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही तर उद्या खूप उशीर होऊ शकतो. जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आतड्यांचा हळूहळू नाश करणाऱ्या 7 गोष्टी. आजचा त्या व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याला वाटतं की तो निरोगी आहे, परंतु सत्य काहीतरी वेगळं आहे. कारण तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमच्या आतड्यांना हानी पोहोचवत आहे आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला ते माहिती देखील नाही. जर तुम्ही त्यांना वेळेवर थांबवलं नाही तर भविष्यात ह्या छोट्या सवयीमुळे मोठे आजार होऊ शकतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या 7 गोष्टी करायच्या नाहीत. त्यातील बिस्किट सर्वात मोठं लपलेलं विष. तुम्हाला वाटतं की बिस्किट हलका असतात, चहा प्यायल्यानं काय फरक पडतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किट पीठ, शुद्ध साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. हे तुमच्या पोटात जातं आणि हळूहळू चिकटायला लागतं आणि तुमच्या आतड्यांची साफसफाई थांबते. तुम्हाला वाटते की सर्व काही ठीक आहे, पण आतून तुमची पाचक प्रणाली कमकुवत होते. वारंवार गॅस होणे, बद्धकोष्ठता, पोट स्वच्छ नसणं ही त्याची लक्षणं आहेत. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे तुम्ही विचार न करता दररोज तेच खात आहात. सकाळी चहा प्यायल्यानं संध्याकाळी वेळ निघून जातो आणि जर तुम्हाला भूक लागली असेल तर लगेच, म्हणजे हळूहळू ही सवय तुमचं शरीर आतून खराब करते. जर तुम्ही अजूनही थांबला नाही तर ही छोटीशी सवय भविष्यात एक मोठा आजार बनू शकते. नंबर 2, थंड पेय ते हळूहळू विषारी होत चाललंय. जर तुम्ही थंड पेय प्यायलं तर काय होईल असं तुम्हाला वाटते, पण सत्य भीतीदायक आहे. शीत पेयांमध्ये इतकी साखर असते की ती तुमच्या शरीराला आतून हलवते. फक्त एका बाटलीत अनेक चमचे साखर असते जी तुमच्या आतड्यांमध्ये जाते आणि वाईट जीवाणू वेगानं वाढवते. इतकंच नाही तर त्यात असलेलं आम्ल तुमच्या पोटाच्या आतील थराला हानी पोहोचवतं. हळूहळू तुम्हाला ते जाणवेल. पोटात जळजळ, गॅस, जडपणा. मात्र यामागचं नेमकं कारण मला माहित नाही. सर्वात धोकादायक गोष्ट अशी आहे की उन्हाळ्यात दररोज अन्नासह किंवा मित्रांसोबत मजा करण्याची ही एक सवय बनते आणि हळूहळू ती तुमचे आतडे कमकुवत करते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून शीत पेयांपासून दूर राहा. नंबर 3, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर चव घेण्यासाठी मजेदार, आतून सजवळ. तुम्ही पिझ्झा किंवा बर्गर खाता तेव्हा काय होतं? तुम्हाला वाटतं की कधी-कधी ती एक सवय बनते. फास्ट फूडमध्ये घडते. जास्तीचं तेल, पीठ आणि रसायनं जी तुमच्या पोटात गेल्यानं व्यवस्थित पचत नाहीत आणि हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते. खाल्ल्यानंतर तुम्हाला सुस्त, झोपेची आणि जाणीव होते, पण प्रत्यक्षात तुमची पाचक प्रणाली कमकुवत होत चालली आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या गोष्टी इतक्या स्वादिष्ट असतात की तुम्ही त्या पुन्हा पुन्हा खाण्यास सुरुवात करता. मित्रांसोबत आठवड्याच्या शेवटी किंवा मनस्थिती सुधारण्यासाठी, आणि हळूहळू ही सवय तुमचं आरोग्य बिघडवते. जर तुम्ही हत्ता थांबला नाही तर भविष्यात ते तुमच्या आतड्यांना पूर्णपणे कमकुवत करू शकते. नंबर 4, जितकं गोड आतला शत्रू तितकाच मंद तुम्हाला गोड आवडतं. जेवणानंतर काहीतरी गोड किंवा दिवसभरात वारंवार काहीतरी गोड हे खूप सर्वसामान्य आहे. पण सत्य हे आहे, ही सवय हळूहळू तुमच्या आतड्यांचा नाश करते. जास्त साखरेचं सेवन केल्यानं तुमच्या पोटातील वाईट जीवाणू वेगानं वाढू शकतात आणि चांगले जीवाणू हळूहळू नष्ट होऊ शकतात. यामुळे तुमची पाचक प्रणाली कमकुवत होते. तुम्हाला भूक लागेल, थकवा जाणवेल आणि तुमचं पोट स्वच्छ राहणार नाही. पण हे काय आहे हे तुम्हाला समजत नाही. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गोड डुलकी बनते. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला खायची इच्छा होते आणि हळूहळू ही सवय तुम्हाला आजारी पाडते. जर तुम्हाला खरोखरच निरोगी राहायचं असेल तर आजपासून मिठाई कमी करा. नंबर 5, पॅक केलेला अल्प उपहार हळूहळू शरीर खाली करतं. चिप्स, खारट कुरकुरे या सर्व गोष्टींसाठी वेळ लागतो, पण सत्य हे आहे की या गोष्टी तुमच्या शरीरासाठी हळूहळू विषारी बनतात. ते ट्रान्स फॅट्स, अतिरिक्त मीठ आणि रासायनिक संरक्षणांनी भरलेले असतात, जे हळूहळू तुमच्या आतड्यांमध्ये घाण जमा करतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही एक पाकीट खाल्लंय, परंतु हे पाकीट मोबाईल चालवताना किंवा रिकामे बसून टीव्ही पाहताना ही एक दैनंदिन सवय बनते आणि तुम्हाला याचं व्यसन केव्हा लागतं हे तुम्हाला देखील माहिती नसतं. हळूहळू पोटात जडपणा, सुस्ती आणि वारंवार भूक न लागणं जाणवतं. हे सर्व एक लक्षण आहे की तुमचं शरीर आतून कमकुवत होतंय. तरीही तुम्ही थांबला नाही तर या छोट्याशा सवयीमुळे मोठा आजार होऊ शकतो. नंबर 6 म्हणजे रात्री उशिरापर्यंत शरीरासोबत जेवण करणे आणि सर्वात मोठी फसवणूक.
तुम्ही उशिरा काय खाता तेव्हा काय होतं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे आहे की हळूहळू सवय तुम्हाला हानी पोहोचवत आहे. रात्रीच्या वेळी तुमची पाचक प्रणाली मंदावते आणि जेव्हा तुम्ही उशिरा खाता ते योग्यरित्या सुटत नाही, त्यामुळे अन्न तुमच्या पोटात बराच काळ राहतं आणि हळूहळू ते लगेच झोपी जाते. या छोट्या छोट्या चुका तुमचं आरोग्य बिघडवत आहे. जर तुम्हाला खरोखरच तंदुरुस्त राहायचं असेल तर आजपासून झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी खाणं सुरू करा. नंबर 7, कमी पाणी पिणं ही प्रत्येकाची सर्वात मोठी चूक आहे. कमी पाणी प्यायल्यानं काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं, पण सत्य हे आहे की तुमची सवय एक तुमचं शरीर आतून खराब करते. पाणी ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या शरीराला स्वच्छ करते. पण जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा शरीरातील घाण बाहेर येऊ शकत नाही आणि हळूहळू तीच घाण तुमच्या आतड्यांमध्ये जमा होऊ लागते. तुम्हाला बद्धकोष्ठता, पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसणे आणि सतत थकवा जाणवणे हे तुम्हाला समजत नाही. खरं कारण फक्त पाण्याची कमतरता आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे लोक पाणी गांभीर्यानं घेत नाहीत. दिवसभरात 2 ते 3 ग्लास पाणी प्या ही छोटी निष्काळजीपणा हळूहळू एक मोठी समस्या बनते. जर तुम्हाला खरोखरच तुमचं शरीर वाचवायचं असेल तर आजपासून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. खबरदारी घ्या. जर तुम्हाला खरोखर तुमचं आरोग्य वाचवायचं असेल तर केवळ ऐकणं नव्हे तर आजपासून या सवयीचा अवलंब करण्यास सुरुवात करा. प्रथम घरी शिजवलेलं अन्न खा. बाहेरच्या वस्तूंचं प्रमाण शक्य तितकं कमी करा. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे, जेणेकरून शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होईल. तुमच्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हे आतडं स्वच्छ करते आणि बळकट करते. रात्रीचं जेवण लवकर घेण्याचा प्रयत्न करा आणि खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका. दररोज किमान 5 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं जेणेकरून योग्य राहील, पचन योग्य होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाईट सवयी हळूहळू सोडणे. प्रत्येक गोष्ट बदलणं कठीण असतं, पण आजपासून सुरुवात करूया. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहिलात तर भविष्यात या छोट्या सवयींमुळे मोठे आजार होऊ शकतात. आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही दररोज खात असलेल्या गोष्टी हळूहळू तुमचं आरोग्य बिघडवत आहेत. जर तुम्हाला खरोखरच निरोगी आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर या सवयी आजच बदलण्यास सुरुवात करा. लक्षात ठेवा की या छोट्या चुकांमुळे मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आपण याच विषयांवर अजून खोल जाणार आहोत. कारण सत्य हे आहे की फक्त 7 गोष्टी चालून चालत नाही, तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनशैलीकडे बघण्याची गरज आहे. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमचं वय काय आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आतापर्यंत थोडासा जरी आवडला असेल, म्हणजे तुमच्यासाठी तुम्हाला तो उपयुक्त वाटला असेल, तर कमेंटमध्ये हो असं नक्की लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचं वय काय आहे ते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या शरीराचं केंद्र म्हणजे आपलं पोट. कितीही महागडी औषधं घेतली, जिम केलं, सप्लिमेंट घेतलं, पण जर तुमचं पचन व्यवस्थित नसेल तर तुम्ही कधीच पूर्णपणे निरोगी राहू शकत नाही. कारण 70% पेक्षा जास्त इम्युनिटी आपल्या आतड्यांवर अवलंबून असते. आता विचार करा, तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटत नाही, पोट नीट साफ होत नाही, वारंवार गॅस होतो, पोट फुगलेलं वाटतं, थकवा येतो. हे सगळं नॉर्मल नाहीये. हे तुमच्या शरीराचं सिग्नल आहे की काहीतरी बरोबर नाहीये. चला तर मग आज आपण अशा काही सवयी जाणून घेणार आहोत आणि या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आतड्यांना हळूहळू नुकसान पोहोचवत आहे. नंबर 1 सर्वात आधी येतं ते म्हणजे रिफाइंड तेल. तुम्हाला वाटतं की हे तेल म्हणजे फक्त चव वाढवण्यासाठी असतं, पण बाजारात मिळणारी बहुतेक तेल खूप प्रोसेस केलेली असतात. या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात आणि शरीरात जाऊन सूज निर्माण करतात, त्यामुळे पचन हळूहळू बिघडतं. नंबर 2 गोष्ट म्हणजे खूप जास्त चहा आणि कॉफी. सकाळी उठल्याबरोबर चहा आणि मग ऑफिसमध्ये कॉफी, संध्याकाळी पुन्हा चहा ही सवय इतकी सामान्य झाली आहे की लोकांना ती चुकीची वाटतही नाही. पण जास्त कॅफेन तुमच्या पोटातील आम्ल वाढवतो आणि त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ आणि डायजेशन प्रॉब्लेम सुरू होतात. नंबर 3 तिसरी गोष्ट आहे तणाव. तुम्ही काय खाता याचं इतकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही कशा मनस्थितीत खाता. जर तुम्ही सतत तणावात असाल, घाईत असाल, मोबाईल बघत बघत खात असाल तर तुमचं शरीर अन्न योग्यरित्या पचवू शकत नाही, त्यामुळे आतड्यांवर ताण येतो. नंबर 4 चौथी गोष्ट झोपेची कमतरता. तुम्ही रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता, सिरीज बघता आणि फक्त 4 ते 5 तास झोपता. पण तुम्हाला माहित आहे का, तुमचं शरीर रात्री स्वतःची दुरुस्ती करतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर पचन प्रक्रिया बिघडते. 5वी गोष्ट फायबरचा अभाव. आजकाल लोक जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूड खातात आणि फळभाज्या कमी खातात, पण हे फायबर आतड्यांसाठी साफसफाईचं काम करतं. जर फायबर कमी असेल तर बद्धकोष्ठता आणि टॉक्सिन्स जमा होतात. नंबर 6वी गोष्ट आहे जास्त मीठ. तुम्हाला मीठ फक्त चवीसाठी आहे, पण जास्त मीठ आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा समतोल बिघडवतं, त्यामुळे डायजेशन वीक होतं. 7वी गोष्ट सतत बसून राहणे. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये बसता, घरी येऊन टीव्ही बघता, शरीराची हालचाल कमी झाली की पचनक्रिया स्लो होते, त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि आतड्यांवर ताण येतो.
आता प्रश्न असा आहे, यावर उपाय काय? नंबर 1, पहिली गोष्ट, सकाळची सुरुवात कोमट पाण्यानं करा. हे तुमच्या पोटाला साफ करण्यास मदत करतं. दुसरी गोष्ट, प्रोबायोटिक फूड खा, जसं की दही, ताक हे चांगले बॅक्टेरियाला वाढवतात. तिसरी गोष्ट, हळूहळू खा आणि नीट चावून खा. डायजेशन तोंडापासून सुरू होतं. नंबर 4, रोज चालणे किंवा हलका व्यायाम करा. फक्त 20 ते 30 मिनिटं चालणं हे देखील खूप फरक पाडतं. नंबर 5वी गोष्ट आहे, मोबाईल वापरताना खाणं टाळा, जेवणावर लक्ष द्या. 6वी गोष्ट, साखर आणि जंक फूड हळूहळू कमी करा. एकदम बंद करणं कठीण असतं, पण कमी करणं शक्य आहे. नंबर 7, रोज पुरेशी झोप घ्या, किमान 7 ते 8 तास. लक्षात ठेवा, आरोग्य एक दिवसात बिघडत नाही आणि एक दिवसात सुधारतही नाही. हे सगळ्या छोट्या छोट्या सवयींवर अवलंबून आहे. आज तुम्ही जो निर्णय घ्याल त्यावर तुमचं आरोग्य उद्याचं आरोग्य ठरवेल. तुम्ही आजपासून या गोष्टींवर लक्ष दिला तर तुम्ही मोठ्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकता. शेवटी फक्त एवढंच सांगू इच्छिते, तुमचं शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असतं. फक्त तुम्हाला हे ऐकायला शिकलं पाहिजे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचाही आरोग्य उत्तम राहील, त्या निरोगी आयुष्य जगू शकतील. धन्यवाद.